आज हम श्री साईं बाबा के पवित्र स्थान पे आए हैं। पहले हम श्री साईं बाबा का आशीर्वाद लेंगे और फिर जीवन में स्पिरिचुअल ग्रोथ यानी आध्यात्मिकता का महत्व के ऊपर बात करेंगे। दीदी नमस्ते. नमस्ते. तुमचे खूप खूप स्वागत असा. थँक्यू. जो आजचा आम्ही टॉपिक काढला तो स्पिरिच्युअलचे महत्व आम्ही उलयतले. सो माझा पहिला तसा प्रश्न तुमच्या मुखार असो की तुम्ही स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक म्हणा तुम्ही कनेक्टेड असा का आणि आताचे युथ पळयल्यांनी त्याला मातशे फाटी सरता स्पिरिच्युअल म्हणटकूच जाणटेपणान करप अशें कितें तरी चिंततात ते किंवा खंय तरी आयकलेलें आसता तांच्यांनी. सो तुमच्या प्रमाणे कशें कितें ते गजाल. नमस्ते. सगळ्यात पयलीं आयज आमी साईनाथ मंदिरान जमिल्ली आसा. श्री साईनाथाक कोटी कोटी वंदन आणि माझ्या सद्गुरून जेणी माझी आध्यात्मिक स्पिरिच्युअल प्रगती केली त्या श्री शिवकृपानंद स्वामीजीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. थँक्यू कौशल. आयज ही संधी दिल्याबद्दल उलोवपाक आध्यात्मिकताचेर. तुवें बरो प्रश्न केलो म्हाका की आध्यात्मिकतान आजचे यूथ चडशे कनेक्ट जायना, तांकां आध्यात्मिकता पासून खूब पयस गेलेले आसा आनी हांव ह्या जर्नीन कशें कितें आयलें. ओके, हय. हांव जेन्ना कॉलेजीन आशिल्लें तेन्ना हांव पयलीं अशें आध्यात्मिकताक इतके कांय इम्पॉर्टन्स दिणारे इतके मनीस नाशिल्लें. बट जेन्ना हांव ल्हान आशिल्लें तेन्ना श्लोक बीन म्हणटालें, देवाचें पठन करतालें, लायक भगवत गीता, गणेश अथर्व शीर्ष, राम रक्षा, हे सगळे हांव म्हणून एक एक स्टेप्सांसून ल्हानपणा पासून म्हणत आयिल्लें. पण जेन्ना प्रश्न आयलो अशें सद्गुरू बीन तांकां हांव इतके मानिनाशिल्लें, रिस्पेक्ट दितालें बट इतके फॉलोवर बीन अशें नासलें. म्हाज्या आयुश्यान जेन्ना म्हाका कोणे तरी मेडिटेशना बद्दल सांगलें आनी हांवें तो वर्कशॉप अटेंड केलो. ओके, 10 दिसाचो वर्कशॉप आशिल्लो आनी तो हांवें अटेंड केलो. हांव वचपाक सोदिनाशिल्लें पण म्हाज्या पेरंट्सांनी म्हाका त्या वर्कशॉपाक वचपाक अटेंड करपाक सांगलें. आनी त्या 10 दिसान आध्यात्मिक कितें आसा हें म्हाका समजलें. आध्यात्मिकताचें म्हत्व पटलें. कारण आमी जशें म्हणटा पळय एक आध्यात्मिकता म्हणजे कोण तरी भव्य वस्त्र घालप आणि मागीर लोकांचे भ्रम असो आसा की आमी बुआ जातली आनी साध्वी जातली आणि खंय तरी कितें तरी वेगळें जातलें म्हणून. तशें ना तें. कळ्ळें. आध्यात्मिकताचें म्हत्व वेगळेंच आसा. बुआ जावप हो ताजो उद्देश ना. म्हाजो अनुभव स्पिरिच्युअल लायफाक हांव कित्याक इम्पॉर्टन्स दिता तें सांगता. जर जेन्ना आमी स्पिरिच्युअलाक म्हत्व दिवन आमचो ओवरऑल सगळो प्रोग्रेस जाता. स्पिरिच्युअल हो सेंटर आसता आनी सेंटर जो आमी जेन्ना प्रोग्रेस करता पळय बीच पासून ताजो ओवरऑल इफेक्ट आमच्या सगळ्या क्षेत्रांत जाता. पर्सनल लायफान, करियर लायफान, जावं आमचें कसलेंय क्षेत्र आसूं, क्रियात्मक आसूं जावं मागीर तें आमच्या प्रगतीचें आवडतो क्षेत्र, त्या सगळ्या एरियाक तिची उर्जा आनी पावर मेळटा आनी तितून तुमचे फ्रुट्स तुमकां दिसपाक लागता. पण तेजो सार जो आसता पळय तो आमचो स्पिरिच्युअल आसता, आध्यात्मीक आसता. म्हाका खूब जाणां म्हणटात की करिश्मा तूं खूब एक्टीव म्हणून, थोडी जाणां म्हणटा करिश्मा तूं खूब क्रिएटीव म्हणून, आनी अशें खूब कितें कितें म्हणटात. जावं म्हाजें प्रोग्रेस खूब फास्ट जात, यंग एजीचेर म्हाका खूब कितें मेळिल्लें आसा अशें लोक म्हाका म्हणटात. बट ह्या सगळ्यांचो श्रेय जेन्ना हांवें स्पिरिच्युअलाचें म्हत्व जाणून हांव डेली जेन्ना मेडिटेशन करपाक लागलें, ध्यान करपाक लागलें, त्याच्यात तितून भितूनसून म्हाजी जी इनर प्रोग्रेस जालें, इनर प्रोग्रेस भितूनसून जावन तेच्या भायर जे आउटसायड सगळो इम्पॅक्ट दिसपाक लागलो. थोडी जाणां म्हणटा की तूं ल्हान हितूनसून कलात्मक क्षेत्रांत तूं खूब फेमस जालें, टीव्हीचेर दिसता, पेपराचेर येता. बट लोकांक हें खबर ना की म्हाज्या सायलंटली भितून जी क्रिएटीव एनर्जी डॉर्मंट न्हिदून पडलेली तिका जागृत करपाक म्हाका स्पिरिच्युअल आनी आध्यात्मिकतान मुळे जागृत जाल्ली आसा आनी तेच्या मुळे म्हाजी कलात्मक क्षेत्र फुडें पावल्लो आसा. तसोच म्हाजो करियर फील्ड, हांव टिचींग करता. ह्या क्षेत्रांत सुद्दां जेन्ना हांव करियर क्षेत्रांत सुद्दां म्हाजो जो उन्नती जाता, प्रगती जाता, तेजो सुद्दां हांव श्रेय सगळो म्हाज्या आध्यात्मिकताच्या प्रोग्रेस जो चालू आसा पळय तेका दिता. तशेंच म्हाजे बाकीचे अवतीभोवतीचे बाकीचे म्हाज्या पर्सनलाचेर सगळे जे भायरील चेंजीस जाता न्ही तेजे सगळे हांव आध्यात्मिकताक हांव इम्पॉर्टन्स दिता. कारण आध्यात्मिकता एक रूट आसता, एक पावर आसता, तो आपले सगळे जागृत करता. हे आमचे आसता आध्यात्मिकताचे महत्व. आणि जे लोक मानता पळय आमी साधू संत बीन जावप,
अशें कांय नासता. भगवे भगवे कपडे बीन घालप म्हटल्यार एक आध्यात्मीक जालो अशें ना. एक स्पिरिच्युअलाक इम्पॉर्टन्स दिल्या उपरांत, एक स्पिरिच्युअलाक जेन्ना आमी म्हत्व दिता, तितून हांव स्पिरिच्युअलाक कशें म्हत्व जालें हें थोडक्यान सांगता. हांव जेन्ना मेडिटेशन जॉयन केलें तें आशिल्लें समर्पण मेडिटेशन, जें हाडलेलें सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजीचे हेणी ती 800 वर्सां पयलींची हिमालयन मेडिटेशन टेक्नीक आसा ही आमच्या धर्तीचेर आमच्या सगळ्या मुखांचेर ही टेक्नीक हाडलेली आसा. व्हेरी डिफिकल्ट. आमचे सद्गुरू म्हणटा की एकदा मनीस हिमालयान गेलो तो परत ह्या धर्तीचेर येवपाक व्हेरी डिफिकल्ट आसता. बट आमकां ह्या सामान्य लोकांपर्यंत ही कला ही ध्यानाची 800 वर्साची पयलींची ही आध्यात्मिकता पावपा खातीर आमचे सद्गुरू हांगा येयल्ले आसा, तेचे गुरूनी आमकां धाडलेले आसा. आनी जेन्ना हांवें तें मेडिटेशन जस्ट करया, कितें वयता म्हाजें कांय ना वचना म्हणून हांवें करून पयलें. आनी त्या 10 दिसाच्या वर्कशॉपान जे हांवें अनुभव केले न्ही, म्हाका आज मेरेन जावं तेजे पयलीं केन्नाच तसली अनुभूती खंयसरूच हांवें चॅरिश करूंक नाशिल्ली, हांवें फील करूंक नाशिल्ली. ती एक वेगळेंच कितें तरी आसा हें हांवें जाणवलें. ही ध्यानाची पद्दत हांव फक्त ह्या टेक्निकीचेर हेज्या खातीर उलयता कारण हांवें स्पिरिच्युअलिटी आनी आध्यात्मिकता मेडिटेशनाच्या थ्रू घेतलेली आसा आनी म्हाका तें मेळिल्लें आसा म्हणून हांव तेजेर फोकस करता. तुमकां जर दुसऱ्या कितें फिल्डांतल्यान स्पिरिच्युअल वयता, आय रिस्पेक्ट दॅट ऑल्सो, तितूनसून सुद्दां तुमी घेवं शकता. पण जे मेडिटेशन हांवें फॉलो केलें पळय तिची टेक्नीक अशी आसा की स्वामीजी आमी आमचो जो ताळू भाग आसता वो सेंटर पार्ट तेजेर फोकस करून आमी मेडिटेशन करपाक आमकां सद्गुरूच्या मार्गदर्शनाच्या थ्रू आमी ध्यान शिकले, मेडिटेशन करपाक शिकले. आनी म्हाजी अनुभूती म्हाजी इनर जेन्ना हांव करपाक लागलें, हांवें अनुभव केले की हो जो आपलो ताळू भाग आसता पळय तेजी संवेदना म्हाका जावपाक लागली. एक वेगळी संवेदना ती हांव वर्ड्सांनी एक्सप्रेस करून सांगूच शकना. ते प्रत्येक मनशान करून फील करपाक जाय कारण हें एक्सप्रेस करता तेच्या बियॉन्ड आसा. ती ह्या जो फूल ताळू भाग जेका आमी सहस्रार क्राउन चक्र म्हणटा तेजी जी स्पंदना जाता पळय तें वर्णन सुद्दां हांव करूं शकना. तशेंच आमच्या हातीचे तळ हाताचेर एक स्पंदना म्हटल्यार आमकां सद्गुरू आपल्या बरोबर आसा हें आमकां सांगता, गुरु शक्ती आमच्या बरोबर आसा हें सांगता. ही अनुभूती न्ही आमकां खंयसर कोण एक बिझनेसमॅन, एक दुकानदार जावं आमकां खंयच्याच मार्केटान आमकां मेळचें ना. हें म्हाका स्पिरिच्युअलिटीन कळ्ळें. आनी तो जो म्हजो एक्सपिरियन्स आसलो पळय स्टार्टींग, जी म्हाका अनुभूती म्हज्या शरिराचेर, म्हाका एक घंटानाद जाल्लेले बीन आवाज येताले, जावं म्हज्या सहस्राराचे जे जे अनुभव आयले न्ही, ती अनुभूती जेन्ना म्हाका जाली त्या टायम टील टुडे हांवें केन्नाच स्पिरिच्युअल वर्ल्ड सोडलेलें ना. आनी हांव जर स्पिरिच्युअलिटी सोडत, करिश्मा इज नथिंग. हांव म्हाजे परत घसर वाटेर परत येतलें. इतकें स्पिरिच्युअलाचो इम्पॉर्टन्स हांवें म्हाज्या लायफान जाणवलेलें आसा. युवांनी कित्याक येवचो? युवांनी ह्या फिल्डान कित्याक येवचें? हांवें आतांच सांगलें मातशें पयलीं की म्हाजो जो ओवरऑल जो प्रोग्रेस आसा स्पिरिच्युअलिटीन, आमकां युवांक अशें दिसना आसतलें की आपलें आध्यात्मीक प्रोग्रेस जावचें म्हणून. पण हांव एज अ युवा हांव स्पिरिच्युअलिटीन कित्याक आयलें? कोण एक साधू पुरुश जावपाक येवंक ना, पण म्हाका स्वताकूच इम्प्रूव करपाक जाय. हांव कोणाक दुसऱ्याक बदलपा खातीर बीन आनी कितें चेंज करपा खातीर येवंक ना, पण म्हाका जर स्वताक इम्प्रूव करपाक जाय, चेंजीस करपाक जाय म्हाज्या भितून, जाल्यार म्हाका न प्रयत्न करता आध्यात्मिकतान बदललेलें आसा. रागाचेर कंट्रोल, कॉन्सन्ट्रेशन, फोकस, डेडिकेशन, पेशन्स ह्यो ज्यो भितून ज्यो क्वालिटी आसता पळय ते म्हजें ध्यान करून मेडिटेशन करून जागृत जाल्लेल्यो आसा. आनी ह्यो ज्यो क्वालिटीन पासून म्हाजें ओवरऑल प्रोग्रेस जाल्लेलें आसा. म्हणून म्हाका दिसता की आयच्या युवान मेडिटेशन हेच्या खातीर करपाक जाय ताकी आपल्या भितून ज्यो सूक्ष्म एनर्जीज डॉर्मंट पडलेल्यो आसा ते जागृत करपा खातीर मेडिटेशन करपाक जाय. आपल्याक जर खंयच्याय क्षेत्रांत एक वेगळो जावपाक जाय, या कॉम्पिटिशन वर्ल्डान एक वेगळो जावपाक जाय, जाल्यार थ्रू मेडिटेशना थ्रू ध्यानाच्या मार्फत आमी आपले ओवरऑल प्रोग्रेस करू शकता. आणि एक न्ही अशें स्पेशली युवांच्या मध्ये एक असो क्रेज आसता की बाबा आपल्याक हे अचीव करपाक जाय, ते अचीव करपाक जाय, आपल्याक हे जाय ते जाय. सो आमी आध्यात्मिका थ्रू ते सगळे अचीव करपाक शकता, गोल म्हण किंवा जे आमकां कितें जाय आसता ते आमी अचीव करपाक शकता. ओके.
आता आजकालचे युवा खूपशे स्ट्रेसान मेंटल मेंटल हेल्थ इश्यूज तर खूप असतात. प्रत्येक युवाक पळोवपाक गेले जाल्यार एक तणाव अशें असता, कितें विचारले सुद्धा जाल्यार एक सट्ट करून चिडटान. लायक ही समस्या खूप जाल्लेली आसा. ओके, सो ह्या सगळ्या पासून म्हाका दिसता की युवान आपले एक इम्प्रुवमेंट करपाक जाय, आपले ओवरऑल इम्प्रूव करपाक जाय, चेंज करपाक जाय, बिहेवियर म्हण आनी कितें म्हण. हांव एक मनीस एक परफेक्ट अशें ना. म्हाका खबर आसा म्हाज्या भितून, प्रत्येक मनशाक खबर आसा की आपल्या भितून कितें तरी सारकें ना, आपल्याक तें इम्प्रूव करपाक जाय. तशेंच हांव काय एक परफेक्ट मनीस ना आनी म्हाका इम्प्रूव जावपाक जाय म्हणून हांव ह्या फिल्डान आयिल्लें आसा. तशेंच प्रत्येक युवाक प्रॉब्लम असता आनी प्रॉब्लमाचे जड आमच्या भितूनच असता खंय तरी. ते जड भितुरले आमी जो पर्यंत इम्प्रूव करना न्ही, भायले प्रॉब्लमा आनी आपली समस्या केन्नाच इम्प्रूव जायना. जर आपल्या युवाक दिसले की आपले हे सोडपाक जाय, ही वायट संदेश सोडपाक जाय, आपल्याक कितें करपाक जाय, जाल्यार सगळ्यात पयलीं आपल्या भितून जे रॉंग जे आसता पळय आपले ते स्टार्ट करपा खातीर आध्यात्मिकता खूप हेल्प करता आनी नॅचरल पद्दतीन ते वयता. तुवें विचारले की आपली आतां युवांक इच्छा असता की आपले हे अचीव करपाक जाय. इट मे बी लायक मार्क्स आसूं शकता, तुमकां आनी करियर पॉयंट ऑफ व्यू कितें अचीव करपाक आसता, जावं एक कॉम्पिटिशन असता, जावं आनीक कितें. हे सगळें तूं विचारता म्हाका की कशे युवा घेवं शकता आध्यात्मिकताच्या थ्रू. ओके, जेन्ना आध्यात्मिकता म्हणजे कितें, हांव आध्यात्मिकताक अशें मानता की हांव ध्यान करता पळय आनी प्रेझेंटान रावता, पास्टाक विसारता आनी म्हाज्या सद्गुरूच्या चरणीचेर सगळें समर्पीत करता, तेका हांव आध्यात्मीक मानता. ओके, सो जेन्ना हांव मेडिटेशन करता न्ही आमी, तेन्ना तुका कितें करचें पडना, ऑटोमॅटिकली सगळें घडटा. इट जस्ट हॅपन्स लायक अ फ्लो अशें जाता. हांवें केन्ना प्रयत्न करूंक ना की हें सोडपाक जाय, हें कंट्रोल करपाक जाय. फक्त कॉन्सन्ट्रेट केल्ले की 30 मिनिट्स ध्यान करप, हे आमकां म्हाज्या सद्गुरून आध्यात्मिक गुरून आमच्या मार्गदर्शन केल्लें आसा. बाकीच्यो सगळ्यो गोश्टी ऑटोमॅटीक जावन वयता, तिचे तुका प्रयत्न सुद्धा करचे पडना. हांवें केन्ना अशें चिंतूंक नाशिल्लें की म्हाका कोण बाबा प्रोफेसर जावपाचें आसा, जावं एक आर्टिस्टीक फिल्डान खंय येवपाचें आसा, हें हांवें खंय अशें दवरूंक नाशिल्लें की येदें व्हडलें इंटेन्शन आसा. फक्त हांव ध्यान करत रावलें आनी फुडले जे मार्ग आसा न्ही, ते म्हाज्या मुखाचेर अशे प्रगतीक स्मूथ फ्लोन मेळत रावले. सो हे आध्यात्मिकताचें म्हत्व आसा. तितून तुका प्रयत्न करचे पडना, थिंग्स ऑटोमॅटिकली घडून वयता. ते लोकांक कळना. आता तुका खबर आसूं शकता ना आसूं शकता की हांव खूब ट्रॅव्हल बीन करता. ओके, डेली लायक ऑलमोस्ट म्हजे 200 किलोमीटर म्हटल्यार सुद्धा जाता की हय, की खूप हांव ट्रॅव्हल करपाक बीन जाता. लोक अचब जाता की बाबा तूं इतके ट्रॅव्हल कशें करता बीन म्हणून. ओके, ऍक्च्युली ह्या सगळ्यो गोश्टी न्ही करपाक म्हाजी स्पिरिच्युअलिटी जी आसा पळय, तितून सगळें आसानीसे जाता. म्हाका म्हाज्या शरिराचेर बॉडीचेर एक अशें तणाव येना. थिंग्स हॅपन जस्ट फ्लोज नॅचरली. आनी म्हाका सुद्धा कळना हांव केन्ना म्हापसासून केन्ना काणकोणसून केन्ना म्हापसा, म्हाका हे कळत सुद्धा ना. आफ्टर दॅट हांव येवन म्हणजे बाकीच्यो कितें एक्टिविटीज आसा ते स्मूथली हॅपन करता. वॉट आय एम ट्रायंग टू टेल यू इज, म्हाका सांगपाक हेच हांव सोदतां की आध्यात्मिकतान तुमी जेन्ना मेडिटेशन ध्यान करपाक लागले न्ही, तुका खंयचे अचीव करपाक प्रयत्न करचे पडना. तुज्या लायफान ऑटोमॅटिकली जे तुज्या खातीर बरें आसा पळय ते तुका मेळपाक लागता. आनी तितून हांव जे आध्यात्मीक क्षेत्रान आसा तितून मेडिटेशन प्लस म्हाज्या गुरु शक्तींची एनर्जी आनी ब्लेसिंग्स म्हाजे बरोबर आसता. ह्यो जेन्ना दोन गोश्टी येता पळय, थिंग्स जस्ट हॅपन्स लायक एनीथिंग. ह्या आध्यात्मिकताचे महत्व आनी तितून ओवरऑल प्रोग्रेस सगळे आयले. तूं तुजें मागीर करियर म्हण, हे मार्क्स म्हण, तुजें आनीक कितें तुका दिसता आपल्याक हे जाय ते जाय, हे सगळे आयले. कारण आमी ह्या ध्यानान समर्पीत करता गुरूचेर. कारण एक एकदां आमकां खबर नासता की हांव कितें मेळोवपाक सोदता तें म्हाज्या खातीर बरें काय ना. हांव मागता, पण हांव जेन्ना म्हाजी वीश आसता तेन्ना हांव सद्गुरूचेर समर्पीत करता. तुमकां जर बरें अशें दिसता जाल्यार म्हाका दिवचें. सो म्हाज्या खातीर कितें बरें आसा वायट आसा जे आमची गुरु शक्ती पळोवन घेता आनी म्हाका कितें बरें आसा तें मेळटा आनी जे म्हाज्या खातीर वायट आसा पळय ते ऑटोमॅटिकली गुरु शक्ती म्हाज्या कडल्यान पयस करता. ते मागीर खंयचे एक मनशाय म्हण, कारण थोडी मनशां निगेटीव आसता, बरी नासता, अशें म्हाका खबर नासता. सो ते ऑटोमॅटिकली म्हाज्या पासून पयस जावपाक वयता. ओके, हे स्पिरिच्युअलिटीचे इम्पॉर्टंट आसता. कितें तुम्ही आत्ता आमकां सांगले पळय तुम्ही आध्यात्मिक करता म्हणून, सो आध्यात्मिक म्हटल्यार तुम्ही एक्झॅक्टली कितें करतात?
हय. आध्यात्मिक म्हटल्यार हांव जेका आध्यात्मिकताचो शब्दाचो अर्थ खूप व्हडलो आसा. ओके, हांव थोडेशे हिंदीनूय शेअर करता, सो माझे थोडेशे नॉन कोंकणी अंडरस्टँड करू शकना पळय ते सुद्दां अंडरस्टँड करू शकतले. मैं आध्यात्मिकता में हूँ. आध्यात्मिक शब्द का अर्थ बहुत बड़ा है. आय कॅनॉट डिस्क्राईब इट इन अ वन वर्ड. हांव एका शब्दान ताका डिस्क्राईब करू शकना. आध्यात्मिकता खूप खूप व्हडलो क्षेत्र आसा, खूप. आणि म्हाका दिसता की हांव भितरले अजून तितक्या मेरेन पावूंक ना आसतलें, म्हणजे पण हांवें स्टार्ट तरी केलेली आहा, तेजो म्हाका हॅपीनेस आसा आणि म्हाज्या भितून प्रगती जाता. ओके, हो. सो हांव ज्या आध्यात्मिकताक फॉलो करता ते आध्यात्मिक हांव मेडिटेशनाच्या थ्रू करता. थोडी जाणां आध्यात्मिकताची प्रगती जावपाक श्लोक पठन करता, देवताक मानता, तेंची साधना करून करता, वेगळे वेगळ्यान करता. पण म्हाका जे कितें म्हाज्या लायफान मेळ्ळें तें मेडिटेशन आसा, ध्यान म्हणटा तेका, आणि ते समर्पण मेडिटेशन श्री शिवकृपानंद स्वामीजींचे, जेणी 800 वर्सां पयलींची जी हिमालयन टेक्निक आमकां हाडली, हांव ते फॉलो करता. सो हांव सकाळचें उठून आमचे जशे सद्गुरून गायड केल्लेले आसा, ब्रह्ममुहूर्त जे आसता पळय तेन्ना ध्यान करप आसता. आपले जे कितें कार्य आपले फुडलें स्टार्ट करच्या पयलीं उठल्या उपरांत सगळ्यात पयलीं आमी उदक पियेल्या उपरांत सगळ्यात पयलीं कार्य म्हणजे मेडिटेशन करून स्टार्ट करप. तशें हांव 30 मिनिट्स मेडिटेशन करून स्टार्ट करता. जसो म्हाका टायम मेळटा सकाळचो, आमचे स्वामीजीन आपल्या हातांनी बरयल्लेले, गुरुशक्तीयांच्या आशिर्वादान बरयल्लेले ग्रंथ आसा, त्या ग्रंथाचे हांव धाकटो पाठ वाचता, जितून म्हाका पॉझिटिव्हिटी मेळटा, एक एनर्जी मेळटा. कारण त्या एक पवित्र बूक आसा, तो एक ग्रंथ आसा, आणि त्या ग्रंथाचेर प्रत्येक लायनींतल्यान एक खूप उर्जा मेळटा, एक एनर्जी मेळटा. तो हांव उठल्या उपरांत एक धाकटो पॅरेग्राफ, जसो टायम मेळटा तितको एक पेज हांव वाचता. तितूनसून म्हाका एक एनर्जी मेळटा म्हाजो फूल दीस स्टार्ट करपा खातीर. सो सगळ्यात पयलीं 30 मिनिट्स हांव मेडिटेशन करता, विच इज व्हेरी इजी. तितून अशें कांय ना की हांव कितें बाबा एक व्हडलो बुवा बिवा तिका बिका लायता, तसले वैसा कुछ भी नहीं करती हूँ मैं. 30 मिनट्स मेडिटेशन करती हूँ. उसके बाद जो स्वामी जी का जो ग्रंथ है, वो उसका एक पेज या फिर 10 मिनट के लिए जो भी मैं पढ़ सकूं उतना पढ़ती हूँ, क्योंकि वो बुक मुझे एक ऊर्जा देती है पूरे दिन का कार्य करने के लिए, बिकॉज इट्स हैविंग वेरी हायर एनर्जी. इवन इफ यू जस्ट रीड इट and if you have a little knowledge of the adhyatmic also, will able to understand what urja is there in that. It's so powerful. आणि तुम्ही तो बुक वाचता वाचता सुद्धा तुमच्याकडे तुमका न्हीद येवपाक लागतली, झेम येवपाक लागतली, कारण तो बुक वाचपाक इतकी शक्ती लागता, इतकी पावर असता, इतकी ते पावर आसा. तुमकां दाखयता, माझ्याकडे बुक आसा, हो बुक आसा हिमालय का समर्पण योग पार्ट 1. वो साक्षात आमच्या जिवंत सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजीन आपली 800 वर्सां जी हिमालयन टेक्निक, जी स्वामीजीन आपली 16 वर्सां जी हिमालयान स्पेंड केल्ली, त्याची सगळी अनुभूती तेका एक एक गुरु कडल्यान 12 गुरु कडल्यान जी ज्ञान प्राप्त केले. ओके, जो भी ज्ञान सदगुरु जी ने हिमालय में अपनी साधना की थी, वहां पर जो भी ज्ञान प्राप्त किया, वहां पर उनकी जो भी जर्नी थी, वो इस पवित्र ग्रंथ बुक में साक्षात सदगुरु जी ने अपने हाथ से लिखित ये बुक है. तर हो बुक हांव डेली तेजे वाचता. हितून तुमकां सगळे पळोवपाक मेळटले. हो बुक हिंदीन सध्या अवेलेबल आसा मार्केटान. हितून तुमकां पिक्चर्स वा सद्गुरूंचे जे शिवबाबा तेंचे कसपासून कशे मेळ्ळी हे सगळे आसा ह्या बुकाचे. सो हांव तुमकां फक्त दाखोवंक सोदतालें की हो बुक आणि हो इवन एमेझॉनाचेर सुद्धा अवेलेबल आसा. आणि हाची जी प्राइस आसा पळय ती एक जस्ट 300 रुपीज. इवन तुम्ही सुद्धा एमेझॉनाचेर तुमकां बुक ऑर्डर करपाक जाय तुम्ही करू शकता, बिकॉज दिस बुक इज माय सिक्रेट विच गिव्स मी जेन्ना जेन्ना म्हाका अशें एक तणावमुक्त अशें सुद्धा मातशें फील जालें जाल्यार हांव सगळें सोडून हो बुक वाचता आनी हांव नॉर्मल जाता, कारण ह्या बुकान खूप ऊर्जा आसा, तुम्ही सुद्धा फील करू शकता. हो एक जालें ग्रंथाचेर. मागीर तशेंच आमचे सद्गुरूंचे आश्रम्स आसा. ओके, गुरुशक्ती धाम म्हणटा तेका. हे पवित्र स्थान आमच्या इंडियेन स्वामीजीन आपण जिवंत असताना
निर्माण केल्लेले आसा आणि थोडेशे गुरु शक्तीधाम आश्रम कार्य चालू आसा. ओके, सो सगळ्यान पयली आमच्या हांव गोंयचे, सो सगळ्यान पयली आमच्या गोवा शिरोडा आश्रम आसा, गुरु शक्ती धाम आसा, तितून पवित्र मूर्ती आसा आणि ती मूर्ती स्वामीजीन आपली प्राण प्रतिष्ठा तितून प्राण प्रतिष्ठा घालून ती मूर्ती केल्ली आसा, ती एक जिवंत मूर्ती आसा. सो तेजी सुद्धा आमी थंय मूर्ती कडेन वचून आमी शांतपणे वचून आमकां ती उर्जा मेळटा. एक दुसरो माध्यम आसा की आध्यात्मिक प्रगती करची. तशेंच गोव्याच्या भायर सुद्धा दांडी, अजमेर अशे आमचे विविध प्लेसींचेर आश्रम आसा आणि इंडियेच्या भायर सुद्धा आश्रम्स आसा, वर्ल्ड वायड आश्रम्स आसा. आणि हे गुरु शक्तीधाम कित्याक आसता, कारण ती मूर्ती एक साधारण मूर्ती न्ही, जी 800 वर्साची सीमित जी पॉवरफुल गुरु शक्तींची एनर्जी आसा ते मूर्तीन स्वामीजीन आपण प्राण प्रतिष्ठा करून ताका जिवंत केल्ल्यो मूर्ती. तुम्ही त्या मूर्तीच्या समोर बसान तुमकां त्याची एनर्जी फील जातली. ओके, इतकी पॉवरफुल ही एक दुसरी मिडियम आसा की आध्यात्मिक प्रगती जावच्या खातीर. तशेंच आमचे मेडिटेशन सेंटर आसा गोव्यान वेगळ्या वेगळ्या प्लेसींचेर, थंय वचून कलेक्टिव्ह मेडिटेशन जाता आणि आमी थंय वचून मेडिटेशन करता. ही जालो दुसरो वे ऑफ मेडिटेशन. तशेंच आमच्या लायफान जेन्ना जेन्ना प्रॉब्लेम्स येता आणि आमकां प्रत्येक मनीस प्रत्येक मोमेंटाचेर हांव स्टेबिलायज उरतलें अशें ना. एक एकदा क्षणाक अशें कितें तरी जाता आनी आमी मातशें हालता, त्या क्षणाक आमचे कडेन प्रार्थना धाम हे आमकां स्वामीजीन दिल्ले आसा. आणि जेन्ना जेन्ना आमचे कडेन संकट येता, एमर्जन्सी, इट कॅन बी एनीथिंग, लायक एक्सिडंट म्हण, कोण बरो ना जाता सडनली, लायक उरतलो का ना उरतलो मनीस, अशें सुद्दां सिच्युएशन, एनी एमर्जन्सी सिच्युएशन जो तुमकां खूप डिस्टर्ब करता, तेन्ना आमचे कडेन आध्यात्मिकताच्या थ्रू एक प्रार्थना धाम स्वामीजीन दिल्लेले आसा. तितून आमी आमची प्रार्थना दिता आणि स्वामीजींची 24 वरां सूक्ष्म एनर्जी कॉन्स्टंट स्वामीजीच्या माध्यमांसून त्या प्रॉब्लमांक आमकां निवारण मेळटा, सोल्युशन मेळटा. सो आमचे प्रार्थना धामान आमी प्रार्थना करता, एमर्जन्सी प्रार्थना खंयचो विशू, आणि म्हाका तेजे खूप बरे इफेक्टिव्ह जाणून मेळ्ळेले आसा की तेजे प्रॉब्लेम सॉल्व जाल्लेले आसा. सो हे 20 आसा. आणि तशेंच आमचे स्वामीजींचे सेशन्स असता. ओके, दर पौर्णिमेक न्ही स्वामीजी प्रत्यक्ष सगळ्यांक अवेलेबल करता आणि जेका स्वामीजीचे दर्शन जावपाक जाय, कारण जे मनशान स्वामीजीक पळयल्ले आसा न्ही, तो लिटरली अशें की दोळ्यांसून अश्रू सुद्धा तेजे येता, इतको पवित्र माध्यम आसा. सो स्वामीजींचे दर पौर्णिमेक कार्यक्रम जाता आणि आमी त्या कार्यक्रमाक आमी पौर्णिमेच्या अटेंड करता, कारण तितूनसून लाईव्ह स्वामीजीचे आमकां एनर्जीज मेळटा आणि स्वामीजीचे एक दर्शन सुद्धा आयुष्यान खूप बदलाव करता आमच्या आयुष्यान नॅचरली. दिदी म्हाका असो आनी एक प्रश्न आसा. प्रत्येकाच्या भोवतीन एक नेगेटिव्ह लोक म्हणा किंवा एक तांकां फाटी काडणारे लोक अशे असतात, दुश्मन म्हणपाक शकता तांकां. पण तुमच्या कॉन्टॅक्टान अशें कोण ना किंवा तुमच्या एका अशें कोण ना, तुम्ही हाका डील कशें करता तुम्ही तेंच्या वांगडा? ओके, दुश्मन आणि निगेटिव्ह लोक असे प्रत्येक मनशाच्या सभोवतीन वेगळे वेगळे लोक असतात. थोडे लोक खूप पॉझिटिव्ह असतात, थोडे लोक खूप निगेटिव्ह असतात. ओके, आणि आम्ही या समाजात आसा म्हणटकूच ऑटोमॅटिकली ते निगेटिव्ह लोक आणि पॉझिटिव्ह लोक आमच्या सयभोवतीन आसतलेच. पण हांवें जशें सांगलें न्ही की जेन्ना आमी आध्यात्मिकताच्या एका गुरुशक्तींच्या मार्गार जेन्ना आमी येता न्ही, आमकां 24 वरां गुरुशक्तींची एनर्जी, तेजे अटेन्शन आमच्या बरोबर सदैव उरता आणि ऑटोमॅटिकली आमची जशी आध्यात्मिक प्रगती जावपाक लागता, तशे तशे जे निगेटिव्ह लोक जे आमच्या आसपास सुद्धा आयिल्ले असता न्ही, ते ऑटोमॅटिकली पयस वचपाक लागता. एक गुरुशक्ती म्हण जावं एक सद्गुरू म्हण तांकां आमच्या पासून पयस करपाक लागता. तुका प्रयत्न करचे पडचे ना, पण ते आमच्या बरोबर रावूच शकचे ना, कारण आमची ती उर्जा एक वेगळीच असता आणि ती निगेटिव्ह जी उर्जा असता पळय ती थंयसर रावू शकना. पॉझिटिव्ह उर्जा आणि निगेटिव्ह उर्जा केन्ना फ्रेंड जावं शकना, ती पयस वयता. म्हणजे सांगपाचो प्रयत्न अशें करता की ते निगेटिव्ह लोक आसा तांकां ऑटोमॅटिकली सद्गुरू म्हाज्या पासून पयस करता. पयस करपाचे वेज वेगळे वेगळे आसतले, तो एक आसा. दुसरे, हय, आमी जेन्ना खूप प्रोग्रेस करपाक लागता, स्पेशली हांवें अशें ऑब्जर्व केला की म्हाका एक देवाच्या कृपेन, सद्गुरूच्या कृपेन म्हाका खुबश्यो गोश्टी एक यंग एजीचेर म्हाका मेळ्ळेले आसा. ओके, खंयचे म्हण, एक म्हण म्हाजे आतां करियर पॉयंट ऑफ व्यू म्हण, क्रियात्मक म्हण, आध्यात्मीक म्हण,
या फिर एक खंयचे क्षेत्र खूप कमी वयाचेर एक ऑफिसर्स म्हण, एक प्रोफेशनल टिचर्स म्हण, हे म्हाका खूप एक ल्हान यंग स्टेजीचेर हे सगळे म्हाका मेळ्ळेले आसा. आणि जेन्ना न्ही आमकां हे सगळे यंग एजीचेर म्हणजे खुबशे लोक अशे म्हणटा की अरे बाबा हेचे प्रयत्न इतके बरे कशे जाता, हे प्रोग्रेस कशे, हेच्यान ये किस चक्की का आटा खाते है, असे बीन लोक म्हाका म्हणटा. ओके, आणि लोकांचे अटेन्शन येता मागीर म्हाजेर की बाबा हेचे प्रोग्रेस अशे कशे जाता, बाबा कितें कितें अशें आसा बीन काय म्हणून. मैं किस चक्की का आटा खाती हूँ तेजे रीजन एकूच आसा की मैं 30 मिनट्स मेडिटेशन करती हूँ और ध्यान करती हूँ, और मेरे सदगुरु की जब मैं समर्पित रहती हूँ तब सदगुरु की कृपा सदैव मेरे साथ रहती है. एंड दैट इज दैट शक्तिज गुरु एनर्जीज आर ऑलवेज विथ मी. सो दॅट इज द मेन थिंग. आणि जेन्ना माझ्याकडे हे जे निगेटिव्ह जे जेलस जावपी बीन असे लोक असता पळय, माझे अटेन्शन तेंचेर नासता. माझे अटेन्शन हांव कित्याक ह्या जन्मान आयला, कारण माझ्याकडे खूप करपा सारखे या बिफोर आय लिव्ह फ्रॉम दिस पर्टिक्युलर वर्ल्ड खूप कितें करपाक जाय, आणि तेजेर अटेन्शन असता. सो लोक कितें म्हणटा, कोण म्हाजेर जेलस जाता जावं कितें कितें आसा तेजेर हांव फोकस करना, कारण ते माझे काम न्ही. तो कोण जे देव जावं गुरुशक्ती हांव पळोवन घेतले तेंकां. हांव म्हाज्या कामाचेर कॉन्सन्ट्रेशन दवरता आनी ते हांव करत रावता कॉन्स्टंटली. ओके, सो हांव सांगपाक इतकें सोदतां की आमी स्वताच्या इनर प्रोग्रेसाचेर कॉन्सन्ट्रेट करपाक जाय. हांव हांगासर कोणाकूच कम्पीट करपाक येवंक ना. प्रत्येक मनशाची जर्नी वेगळी वेगळी आसा. हांव ज्या स्टांजान आसा, म्हाजी जर्नी जन्म घेवपाक हांव एक वेगळ्या लेवलाचेर आसतलें. तुवें जन्म घेतला तूं एक खंयच्या वेगळ्या स्टेटाचेर आसा, आनीक खंयच्या मनशाच्या आनीक खंयच्या वेगळ्याचेर आसा. सो म्हाजें कॉम्पिटिशन म्हाज्या बरोबर. जेन्ना हांव सगळी कामां जावं सगळी वॉट एवर आय डू, I'm only doing that so that I can get a self happiness. हांव म्हाका स्वताक हॅपी करपाक सोदता, म्हणून हांव काही गोष्टी करता, आनी त्यो गोष्टी करून म्हाका स्वताक इनर हॅपीनेस मेळटा. सो वॉट आय एम ट्रायंग टू टेल इज, हांव म्हाज्या कसली गोष्ट करतना म्हाका कशें हॅपीनेस मेळटलें, हांव दुसऱ्यांक कितें दिवं शकता, हाव आय कॅन हेल्प अदर, हाव आय कॅन सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ अदर, जाल्यार हांव दुसऱ्यांक कितें दिवं शकता. जेन्ना हांव स्वताक, आनी हे सगळ्यो गोष्टी हांव कित्याक करता की म्हाका स्वताक एक भितरसून इनर पीस मेळटा, म्हाका बरें दिसता. सो आमचें सगळ्यान पयलीं कॉन्सन्ट्रेशन आसपाक जाय की आपले स्वताचेर, आपल्या स्वताच्या भितून जो आत्मा आसा पळय तेका हांव हॅपी करता. सेकंड, म्हाजो बॉस, हांव खंय काम करता जावं आनीक कोण, आय डोंट वॉन्ट टू मेक हॅपी एनीबडी, तेंचेर म्हजें कॉन्सन्ट्रेशन ना. म्हाका जेणे ह्या दुनियेन हाडला, ह्या वर्ल्डान हाडला, तो आसा साक्षात परमात्मा. तेका हांव कशें हॅपी करूं शकता. ओके, हांव तेज्या मुखाचेर हांव म्हाका कशें प्रेझेंट करता, सो हांव तेचेर फोकस करता. सो वॉट आय एम ट्रायंग टू टेल इज, आय वॉन्ट टू मेक हॅपी टू द परमात्मा. तेजेर फोकस करप आनी आपल्या स्वताच्या इनर सोला कशें आपूण हॅपी करूं शकता तेजेर करप. आनी दुसरी बाकीचे ज्यो अवती भोवती जे कितें सगळें चालू आसा, जेलसी आनी कितें 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 बीन, certain things are not in my hand, I can't control them. सो त्यो गोष्टी तेजेर फोकस करप ना, प्रॉब्लेमांचेर फोकस करप ना. आपले जे कर्म आसा, आपल्याक जे कार्य करपाक जाय, जावं आपल्याक जे एक्टिविटीज जावं कितें कितें करपाचें आसा तेजेर फूल फोकस दवरुपाक जाय, डेडिकेशन. ओके, अशें करून आपले हांव अशें म्हाका कन्सिडर करता. तुवें आतां म्हाका विचारलें की तुमच्या अवती भोवती आय मीन लायक निगेटिव्ह आनी दुश्मन तुजे कोण ना, आनी असो कितें प्रश्न केल्लो बी. तितून आमच्या न्ही सद्गुरून कितें आमकां मार्गदर्शन केलां आनी हांव तें फॉलो करता पळय तें सांगता. सद्गुरूजी एक सांगलेलें आसा की हांव ज्या लोकांक चड अटॅच आसा, जेंकां हांव खूब इम्पॉर्टन्स दिता, जेंकां हांव खूब बरें करता, इन शॉर्ट सांगपाचें म्हटल्यार अशे 5 फ्रेंड्स म्हण, जावं 5 लोक म्हण जेंकां खूब अटॅच आसा, तेंचेर सद्गुरू सांगता की त्या 5 फ्रेंड्सांक जेंच्या बरोबर हांव रावता अवती भोवती, जेचे चित्ता, जेचेर हांव अटेन्शन इम्पॉर्टन्स दिता, तेंच्या बरोबर रावता, त्या असल्या 5 लोकांक या फिर 5 फ्रेंडांक तुमी पळया. ओके, तुमी कोणा बरोबर आसा, आनी त्या 5 फ्रेंडा कडल्यान जर तुमकां निगेटिव्ह वायब्स येता, जावं तुमी टू मच तेंकां करता बट लायक समथींग निगेटिव्ह यू आर गेटिंग फ्रॉम दॅट, जाल्यार बी अलर्ट आनी तेंच्या पासून पयस जाया. हे अलर्ट सिंबल. पण त्याच फ्रेंड्सां पासूनचे 5 जेंकां हांव खूब क्लोज आसा,
ते जर म्हाका एक पॉझिटिव्हली हेल्प करता मे बी इन एनीथिंग ओके फॉर माय प्रोग्रेस आणि त्यांचे विचार त्यांचे माइंडसेट जर बरे आसा जाल्यार ऑटोमॅटिकली जे संगती बरोबर हांव आसा त्यांच्याच भशेन हांव जातलें. सो तुका जर आमकां म्हणजे म्हाका जेन्ना दिसता की ह्यो मनशा पासून लायक हांव खंय तरी हर्ट जाता, हांव खंय तरी एक निगेटिव्ह वायब्स म्हाका मेळटा, लायक देर इज समथिंग निगेटिव्ह तुमच्या मनाक कळटा पळय, लायक आपल्याक तेच्या पासून एक परत परत आपल्याक एक डिस्टर्बन्स अशें मेळटा. अशें जेन्ना जाता न्ही तेन्ना हांव त्या मनशा पासून एक थोडेसो डिस्टन्स दवरता, कारण आमकां सद्गुरून एक आपल्या मार्गदर्शनान हें सांगलेलें आसा की ते 5 लोकांक जेंकां आमी अटॅच आसा पळय तेंचेर फोकस करा. पण तेच जर म्हाका एक बरे पॉझिटिव्ह दिता, एक बरे विचार आनी तेंची संगत जर बरी आसा न्ही हांव तेंच्या भशेन जातलें. सो आमी ज्या संगतीन आसा न्ही तेजो ऑटोमॅटिकली तुका अशें दिसतलें की बाबा ना आपूण एक वेगळो रावतलो आनी तेंच्या पासून तशें नासता. पण आमी न विचार करता सुद्धा तेंचे विचार तेंचे हे आमी ऑटोमॅटिकली ग्रॅप्स करता. आमी ज्या संगतीन आसता ज्या कंपनी बरोबर आसा न्ही तेंच्याच भशेन आमी जाता. सो ऑलवेज हॅव टू बी अलर्ट. जे ग्रुप ऑफ पीपल आमच्या बरोबर आसा ते आमकां बऱ्या मार्गार व्हरतात का रॉंग मार्गार व्हरतात तेजेर अलर्ट रावा. इफ यू फील सम काइंड ऑफ नेगेटिव्ह डिस्टर्बन्स एंड ऑल दॅट जस्ट कीप अ डिस्टन्स. अँड इफ यू फील दॅट त्या मनीस तुका एक नेक्स्ट लेवलाचेर वता, प्रोग्रेस ग्रोथ तुझे बरे विचार बरे आसा, ऑलवेज बी विथ दॅट पर्टिक्युलर पॉझिटिव्ह एनर्जी जे लोकां पासून तुका मेळटा बरे अशे विचार आनी माइंडसेट तेंच्या बरोबर रावप. ओके सो म्हाका ते एक सांगपाक कशें दिसलें, कारण हें आमकां सद्गुरुजीन मार्गदर्शन केल्लेलें आसा तेजें. दिदी तुम्ही व्हिडिओन खूप फाटी सांगले किंवा डिस्कशन खूप फाटी सांगले की तुम्ही सद्गुरूकडून शिकले, परत परत रिपीट सुद्धा केले तुम्ही सद्गुरूकडून शिकले म्हणून सांगले. तर आमच्यासारख्या युवांक जर सद्गुरूकडून शिकपाक जाय चान्स आसा किंवा ऑपॉर्च्युनिटी आसा आमच्यासारख्या युवांक शिकपा खातीर? हय आसा. आतां तर सगळ्यांक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी मेळपाची आसा. रायट टायम नागपुराक स्वामीजींचे लायव्ह शिबीर जावपाचें आसा. ओके हांव तुमकां जाय जाल्यार एड्रेस सांगता, म्हजे कडेन आसा नागपूर रेशीमबाग, नागपुराक रेशीमबाग ग्राउंड, रघुजीनगर नागपूर ग्राउंडाचेर 19 डिसेंबर ते 26 डिसेंबर 19 डिसेंबर ते 26 डिसेंबर साक्षात सद्गुरुजींचे लायव्ह शिबीर जावपाचे आसा. ओके व्हडले मोठ्या संख्येन शिबीर जावपाचे आसा आनी साक्षात स्वामीजी ते बसून आमकां हे ज्ञान दिवपाचे आसा. जे शिबीर जे करपाक जाय पळय जे हांव सांगता पळय हांवें जे अटेंड केल्लेले म्हणून तेंची सगळ्यांक संदी ह्या 8 दिसांक मेळपाची आसा. सो हांव सगळ्यां कडेन मागता जे संदी आध्यात्मीक हिचे इम्पॉर्टन्स म्हाका कळ्ळें आनी म्हाजे जे ओवरऑल प्रोग्रेस जाले पळय ते सगळ्यांक मेळची आनी मेळची हेतूंतल्यान सगळ्यांक एक बंपर ऑफर आमकां सद्गुरुजीन आतां दिल्ली आसा ह्याच वर्सा ते 19 डिसेंबर टिल 26 डिसेंबर रेशीमबाग ग्राउंड बेलगाम ह्या ग्राउंडाचेर साक्षात स्वामीजी उपस्थित आसतले आनी त्यांच्या मुखार बसून आमच्या त्यांच्या कडल्यान जी ऊर्जा शक्ती जे ध्यान शिकपाक आमकां मेळटली. कारण त्या ध्यान जे आसा पळय ते सद्गुरुजी स्वता शिकयता, आपूण दाखयता कशें करप आनी आमी तेजे बरोबर ती करता. तेका खूप म्हत्व आसा. ओके ती संदी आमकां मेळपाची आसा साक्षात सद्गुरू कडल्यान घेवपाक. ओके आनी जर तुका आतां पासून स्टार्ट करपाक जाय न्ही फाल्यांच्यानूच जर स्टार्ट करपाक जाय जाल्यार गुरुतत्व म्हणून आमचें चॅनल आसा जेचेर डिटेल्स मेळटली. आमची वेबसायट सुद्धा आसा www तुम्ही इवन सुद्धा टायप केले न्ही गुरुतत्व चॅनल और समर्पण मेडिटेशन तेजेर तुमकां सगळी इन्फॉर्मेशन मेळटली. आनी दुसरो हांवें तुमकां तो बूक दाखयलो सद्गुरूचो तेजेर सुद्धा स्पिरिच्युअल तुमी वाचून तुमकां उर्जा मेळटली. ती सुद्धा एक फर्स्ट पायरी जी आमची आध्यात्मिकता स्टार्ट करपाक करूं शकता. तशेंच आमचे सेंटर्स वेगळे वेगळे कडेन आसा आनी तुमी जर गोव्यातली जर आसा जाल्यार शिरोड्या कुमठ हांगासर गुरुशक्ती धाम आसा थंय विजीट दिवन तुमी दर्शन साक्षात मुर्तीचे दर्शन घेवं शकता. ओके सो ह्यो ऑपॉर्च्युनिटी ध्यान शिकपा खातीर सगळ्यांच्या मुखार डिसेंबर म्हयन्यान येता आनी हांव सगळ्यांच्या वतीन मागता की तुमी तुमचे सगळे कामां सोडून ते शिबीर अटेंड करा. कारण स्वामीजीन लास्ट सांगलेले जेन्ना शिर्डी शिबीर जाल्लेले दॅट विल बी लायक अ लास्ट शिबीर, पण आमकां तरी सुद्धा सद्गुरून आनी एक ऑफर मेळ्ळा आमकां एक प्रसाद असो जो ह्या डिसेंबरान एक लायव्ह शिबीर जाता. ह्यान फुडें जातले ना जातले हाची वी डोंट नो. ओके
सो सगळ्यांनी तेजी संधी घेया सद्गुरूच्या थ्रू ध्यान शिकपाक आणि तेजे एक बीज पेरपाक जो आमच्या भितन एक आध्यात्मिकताचे साक्षात सद्गुरूजी पेरता ते इम्पॉर्टंट असता. ओके, आध्यात्मिक प्रगती खूप करता पण एका सद्गुरू कडल्यान आमकां तेजी एक बी पेरले जाता पळय तेचे महत्व वेगळेच असता. सो ती संधी डिसेंबरान मेळटा. हांव सगळ्या म्हज्या जे ही कोंकणी समजूं शकना त्या फ्रेंड्सांक जे हिंदी समजू शकता तेका सांगता आने इसी साल में दिसंबर मंथ में हमारे साक्षात श्री शिवकृपानंद स्वामी जी का शिविर होने वाला है, वर्कशॉप होने वाला है, जो कि 19 दिसंबर से 26 ऑफ दिसंबर 26 दिसंबर 2023 रेशिम्बा ग्राउंड नागपुर में होने जा रहा है, जहां पर साक्षात श्री शिवकृपानंद स्वामी जी आमच्या मुखार आमका ध्यानाची या ध्यानाची प्रेरणा दितले. तसेच ध्यान कशें करप हे ते स्वतः आमच्या कडल्यान आमकां ध्यान कशें करप हेजेर मार्गदर्शन दितले आणि आमकां ध्यान शिकयतले. ही अपॉर्चुनिटी एक वेगळीच आसा, पूण कोई भी इसको मिस मत करना, इसको अटेंड जरूर करना. मेरे पर्स में फोटो हमेशा रखती हूँ बिकॉज आई फील व्हेनेवर आई सी द फोटो आई फील ये फोटो है मेरे सदगुरु जी का, ये पॉकेट वॉलेट फोटो है. ओके, एंड व्हेन आई दिस इज वेरी पावरफुल फोटो. इस सदगुरु जी ने ही बताया है कि ये फोटो अपने पर्स में रखना. जब भी कोई भी मुझे लाइक जब भी मैं डिस्टर्ब हो जाती हूँ या फिर कुछ ऐसा इम्बैलेंस थोड़ा सा भी हो गई, मैं इस फोटो को देख के उसको प्रेयर्स करती हूँ कि प्लीज मेक मी बैलेंस और आप थोड़ा देख लेना. मतलब ये फोटो को देखकर मैं बताती हूँ मेरे पॉकेट्स में रहता है. ये है मेरे स्वामी जी श्री सद्गुरू जी. दिदी तुम्ही आता इतले सांगले आनी आमी अशे आध्यात्मिकाचे उलयतात, हय. सो अशे आमी साधू बीन जावचे ना न्ही. साधू बीन कोण जावचे ना आणि हांव साधू बीन जावपा खातीर हे करना. हांव फक्त अशें म्हाका दिसता की म्हाज्यान खुबशे इम्प्रुवमेंट जावपाक जाय आणि म्हाज्यान इम्परफेक्शन आसा, म्हणून हांव स्वताक इम्प्रूव करपाक जाय म्हणून हांव ध्यान करता. ओके, थोड्या लोकांक अशें दिसतले हा हे बाबा मेडिटेशन करता आणि कितें ध्यान बीन करता, मे बी तांकां दिसू, कारण मे बी तांकां दिसता आसतलें की लोक आमी परफेक्ट आसा, आपल्यान सगळें बरें आसा आनी तांकां करपाचें दिसना आसतलें ध्यान. इट्स ओके, बट हांव फक्त ध्यान इतके खातीर करता, इट्स माय हॉबी. जशें म्हाजी पेंटिंग सगळी बाकीची हॉबी आसा न्ही, त्याच तरेन एक मेडिटेशन एक म्हाजी हॉबी म्हणून हांव करता विथ द प्युअर इंटेंशन ऑफ मेकिंग इम्प्रुवमेंट विदीन माय सेल्फ. म्हाका दिसता की म्हाजो उद्देश इतकोच आसा की हांव स्वताकूच इम्प्रूव करप डेली बेसिसाचेर, बिकम मोर प्युअर अँड प्युअर, इम्प्रूव माय ऑल मिस्टेक्स, मेक चेंजीस विदीन मी, हो म्हाजो गोल आसा. म्हणून हांव हो मेडिटेशन आनी ध्यानाक एक जरिया बनून हांव स्वताक इम्प्रुवमेंट करपाचो, हो म्हाजो सिंपलशी मेसेज आसा. हितून कोण साधू संत जावन हांव खंय हिमालयान बीन वचपाचें असलें कितेंच ना. इट्स नॉर्मल लायफान जशे आमचे हॉबीज बाकीचे हॉबीज आसा तशें हांव ध्यानाची करता. स्वताक इम्प्रूव करप हो एक म्हाजो उद्देश आसा भितूनलो इम्प्रूव करपाचो. दिदी तुम्ही आध्यात्मिकातले महत्व खूप भाशेन पटोवन दिलो, इझी वेन सांगलो, हय. तशेंच तुम्ही एक्सपिरियन्स परत कनेक्ट केलो तेका, आनी एक्चुअली आध्यात्मिक कित्याक इम्पॉर्टन्स स्पेशली युवां खातीर. तशेंच म्हाका तर दिसता की हो व्हिडिओ पळोवन आमचे युवा खुबशे कनेक्ट जातले. आनी एक सांगचें दिसता की एक आमकां तुम्ही सांगले त्या प्रमाणे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी गावल्ली आसात नागपुराक. सो म्हाका दिसता की आमचे खुबशे गोंयचे यूथ नागपुराक वयतले अटेंड करतलेच काय दिसता. सो परत तुमकां मनपूर्वक स्वागत, धन्यवाद म्हणटा. एक्चुअली आनी खुबशे गजाली आयकपाक जाय आसले पण व्हिडिओज खूप लॉंग जातलो. सो परत तुमकां मना पासून धन्यवाद म्हणटा, तुम्ही टायम काढून सगळ्या गोष्टी सांगल्या. Thank you so much, Kaushal, for giving me this opportunities to share my view. कारण तुवें म्हाका ह्या क्षेत्रांत पयला आसतलें पयलीं, सो तुका खंय तरी दिसला आसतलें. हांव डोंट नो वाय आय वॉज अ रायट पर्सन टू स्पीक ऑन दिस. मे बी तुका खंय तरी दिसला की कितें तरी म्हाज्यान कितें चेंजीस वेगळेंच आयला आनी तेच्या लागून तुवें म्हाका ही संदी दिल्या बद्दल थँक्यू. बट अजून सुद्दां हांवें म्हाज्या ह्या स्पिरिच्युअल क्षेत्रांत खूप बारीकशीच प्रगती केला. हांव कोण एक व्हडलें अजून जावंक ना. दिस इज जस्ट माय बिगिनिंग वॉट आय एम डुईंग. And one last message which I want to give to everybody is that आध्यात्मिकतान तुम्ही खंयचोय क्षेत्र चूज करा जो तुमकां सूट जाता. जरुरी ना की हांवें कितें म्हाका सूट जाल्लेलें हांवें तुमच्या मुखार शेअर केलें, तो म्हाजो क्षेत्र म्हाका फेवरेबल आसलो तो हांवें केलो. तुमकां जी ऑपॉर्च्युनिटी
आध्यात्मिकतान प्रोग्रेस तुमकां बरें आसा ते तुमी फॉलो करा. आध्यात्मिकताचो स्पिरिच्युअलाचो इम्पॉर्टन्स इतकोच आसता तो आमकां बॅलन्स दवरता, आमचे मायंडसेट पॉझिटिव्ह उरता, आमी हर एक क्षेत्रात जितके प्रॉब्लेम्स ते आमी बॅलन्स उरता. आणि जशें आमचे स्पिरिच्युअल आनी आध्यात्मिक प्रोग्रेस जाता न्ही, आमचे ऑटोमॅटिकली वेदर वी विश वी डोंट विश आमचे ओवरऑल भायले एक्सटर्नल प्रोग्रेस ऑटोमॅटिकली जाता. हे तेजे इम्पॉर्टन्स आसा. आमकां कळू जाल्यार ना कळू, जेन्ना आमचे भितूनसून प्रगती जाता पळय, भितुरले एक इम्प्रुवमेंट जेन्ना आमी मेडिटेशन करता आनी ज्या स्पिरिच्युअलान आमी आसा तेन्ना आमच्या भायर सुद्धा तेजो चड प्रकाश दिसता. आणि लोक म्हणटा अरे हे इतके बेगीन कशे प्रोग्रेस करता. हिडन रिजन इज दॅट पर्सन विल बी स्पिरिच्युअल. ओके, जशे आमचे हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी सुद्धा आध्यात्मिकताक खूप महत्व दिता आणि आमच्या इंडियेन जे आध्यात्मिक क्षेत्र आसा, स्पिरिच्युअल क्षेत्र आसा तेका चड इम्पॉर्टन्स दिता. सो तुम्ही जशे आमच्या प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीचे एक तेज दिसता कारण तेज्या भितून एक तो आध्यात्मिक फिल्डान आसा. ओके, तर आध्यात्मिकताचे खूप व्हडले इम्पॉर्टन्स आसा. हांव एक बारीकशे कितें तरी एक इम्प्रुवमेंट जाला आसलेले, हांवें इतके इम्प्रूव करूंक ना, म्हाजो मार्ग खूप फुडें इम्प्रूव जावपाचो आसा. सो that is my the little secrets behind overall progress I give to the Adhyatmikta. Thank you so much. Thank you to my Sadhguruji who has taken me to this spiritual world, and also to the Sri Sainath जेच्या मुखार आमी आयज हांगा जमला. Thank you.